आम्ही पाग्याची पाहणी करून आलो. तोपर्यंत तुम्ही आजूबाजूचे सुभेदार हवालदार यांना खलिते पोहोच झाले की नाही ते पहा. आणि हो, छंदोगामाचे कविकलश मलकापुरात आले आहेत हेही आवर्जून रयतेला सांगा. जी, राजांचा खलिता आलोय. राजांचा खलिता? छंदोगामाचे कविकलश यास गणोजीरावांवर लक्ष ठेवा. एकूण तिकडच्या हिकमती आपल्या आवाक्याबाहेर जाणार नाहीत ते पहा. सावध राहा. गणोजीरावांची खबर मिळताच तातडीनं कळवा. तू ये. कविराज न्याय द्या. कविराज न्याय द्या. बघा काय झालं ते. कोण तुम्ही? म्या हरबा देसाई आणि ह्यो माझा भाऊ. ना काय झालंय? विठोजी शिर्क्यानं मारलं. काय? ऐकलं का? आम्ही आलोय बर का. मालक आता चालत जण. येऊन बसतोय तेवढ्यात तू आलास. बरं झालं, मी वाटच बघत होतो. बरं आतमध्ये जाऊन वर्दी दे. आम्ही आलोय म्हणून सांग. मैपती, अरे ऐकलंस का? बाई साहेबांनी जाऊन सांग आम्ही आलोय म्हणाव. मालक वहिनी साहेब नाही वाड्यात. वाड्यात नाहीत म्हणजे? अरे असतील इकडेच कुठतरी. परसाद बघितलंस का? वहिनी साहेब रायगडावर गेल्यात. रायगडावर? हा. कधी? तुमच्या मागोमाग. आम्हाला काही निरोप दिला? निरोप नाही मालक, पर मी पहिल्यांदा त्याच निराडताना बघितलं. लई वाईट वाटलं बघा. थोरल्या महाराजांची लेक रडते ते बरं वाटत नाही. तेव्हापासून नीट अन्न पाणी गेलं नाही पोटात. म्हणजे ज्यांच्या जन्मदात्यांनी आमच्या गोरगरिबांच्या तोंडावर हसू आणलं त्यांच्या लेकीच्या डोळ्यात पाणी. मालक तुम्हाला हात जोडतो. तुमचं जे काय असेल ते बाहेरच्या बाहेर निस्तरात जा, पर घरात त्याची झळ पोचू देऊ नका. लई वाईट वाटलं मालक. अरे आम्ही काय मुद्दाम करतोय काय? काही काही लोक ठवाना करतात. डोसकं फिरतंय आमचं. सरदार देसाई आणि सरदार शिर्केमधली भांडणं थांबतच नाही. दरवेळेला वाद विकोपाला जातो. उच्च कटकटी, कज्जे, बखेडे, तंटे, हुज्जती, कलागती, कळवंड्या हे थांबायला पाहिजे. स्वराज्याकरता हे हिताचं नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी विठोजी शिर्के यांचे बंधू यांच्या पत्नीस काशीबाईस कोतुळूक व मासू ही 2 गावं मोकासा दिली होती. तिथं शिर्क्यांच्या पागा आहेत, पण तिथल्या लोकांच्या काही तक्रारी आहेत. शिर्क्यांची माणसं दाणेकरी गावगांना जाऊन अन्यायानं खळ्यावरून दाणे भरून घेऊन जातात. त्यामुळे लोकात नाराजी आहे. काय करावं? कसा व्हावा सामोपचार? वाह, एक ऐसा आलम है. गणोजी और कलश आपस में लड़ रहे हैं. घमंड और गुरूर स्वराज को निगल रहे हैं. और संभा वो तो यूं ही मेरे हाथों खत्म हो जाएगा. वाह खुदा, तेरी रहनुमाई की इंतहा नहीं है. ये चिंगारी देखते देखते आग के लपटों में बदल जाएगी. मजा आएगा. मजा आएगा. काय करावं?
ते बरं करतोय का वाईट करतोय? बरं करतोय तर काय बरं करतोय? वाईट करतोय तर काय वाईट करतोय? किती दिवस असं पेटत्या पलित्यासारखं कधी इकडं तर कधी तिकडं नाचायचं. पण त्याच्या उजेडात दुश्मनाची तर धन होणार नाहीत ना. पेटता पलिता उरसात, वारातीत, जत्रत. पलिता बनायचं का स्वराज्याची मशाल? का पहिल्यांदाच एवढी तगमाग, एवढी तळमळ होती आमची? का बसावं येसुबाईच्या देवघरातल्या समईतली ज्योत हो? त्यापेक्षा जळता पोळता पलिता झालेलं बरं. लाल पिवळा भगभगीत उजेड देणारा. पण पलिता कायम सुखाला चूड का देतो? कविराज, कविराज, यार भैया, अव कवा चला या. फार देशोधडीला जायची वेळ आली की आमच्या. काय झालं? अव आज दुपारी परत शिरक्यांची माणसं आमच्या शेतात घुसली. फार नासधूस केली बघा. हे जर का खरं असेल हे फार वाईट आहे. अहो तुम्ही स्वतःच बघा की. अहो आमच्या खयात घुसली, फार धान्याची नासाडी केली. आमची लोक त्यासनी मोहरं गेली तर त्यासनी बी देह मार केलं. अहो फार काळी निळी पडली की हो माणसं. एखादं गेलं असतं म्हणजे. हे बघा, तुम्ही घाबरू नका, असं काही होणार नाही. कविराज, अहो यावं काय ते उपाय करा, नाहीतर आमची माणसं काही गप्प बसणार नाही. ठीक आहे, मी बघतो. अव आता आमच्या पोराबाळांनी खावं काय तुम्हीच सांगा ना. म्हणजे आम्ही पिकवायचं आणि ह्यांनी जुलूम जबरदस्ती कोण घेऊन जायचं, आणि ते बी स्वराज्यात. असं पुन्हा काही होणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला देतो. बघा, उद्या काही उन्हा अधिक झालं तर मग आम्हाच ती बोल लावू नका. देसाईनी बी हातात बांगड्या नाही भरल्या. ठीक आहे, आता मी आलोय ना, आपण शांतपणे जाऊ. हे बघा, ही सगळी आपलीच माणसं आहेत. बघा काय ते उद्याच्या उद्या मिटवून टाका समजा. या तुम्ही आता. सर ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय नैवेद्यार्थे समर्पयामि. ओम. हे आई, हे जगत जननी, हे जगदंबे, हे महाकाली, माझ्या राजांनी माझ्यावर मलकापूर आणि आजूबाजूच्या प्रांताची जबाबदारी सोपवली. छत्रपती संभाजी महाराजांनी मोठ्या विश्वासानं छंदोगामात्य म्हणून या प्रांतात माझी नेमणूक केली. मी ते आलो, पाठोपाठ त्यांचा खलिताही आला. हे आई, इथली परिस्थिती फार गंभीर आहे. आणि ते आल्यापासून मला सतत असं वाटतंय की माझ्याच्यानं ही जबाबदारी पार पडेल का? या मुलखात स्वराज्याचा अंमल मी नीट बसवू शकेन का? राजांच्या विश्वासात मी पात्र ठरेन का ग? आई, हे खरं कठीण आहे, पण मला एक माहिती आहे, जर का तुझा आशीर्वाद असेल तर या जगामध्ये काहीही अशक्य नाही. सगळी संकट शतखंड होऊन जातील. हे महाकाली, ह्या तुझ्या भक्ताची तुझ्याकडे हीच अपेक्षा आहे, एकच ही आशा आहे. आई, मला आशीर्वाद दे, मला बल दे, मला सामर्थ्य दे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय
ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय. काय रे काय म्हणतोय कलुषा? त्यांनी समद्या शिर्क्यांना मलकापूरला बोलावलंय. कशाला? मंत्रतंत्र करायला का कविता ऐकवायला? त्याला म्हणाव गणोजी राजे शिर्क्या होता मी, येत नाही म्हणून सांग. मालक अहो जावं तर लागेलच. त्या देसाईने तक्रार गुदारली. देसाईने म्हणजे आमचा माणूस, आमचा रखवालदार मारला देसाईने, आणि वर तक्रार बी तीनचीच. हे नाही चालणार म्हणाव. नाही चालणार म्हणून जमणार नाही. आम्ही स्वराज्याचे छंदोगामात्य आहोत. आमचा आदेश डावलण्याचा शिर्क्यांना अधिकारच काय? आम्ही बोलवतो आहोत, यावंच लागेल. आणि आम्ही बोलवतो तर ते भांडण करण्यासाठी नाही, भांडण मिटवण्यासाठी. अरे तू कोण मिटवणारा म्हणाव? आमचा आम्ही मिटवू के. बराबर. आणि त्या कलुषाला आपल्याबद्दल काय चांगलं वाटतंय ते जाणू नव्हतं आम्ही. शंभूराजांचं कान भरून भरून त्यानं स्वराज्याचं चांगलं मंत्री हत्तीच्या पायाखाली द्यायला लावलं. असा जो बोलबाला आहे तो पटायला लागलाय आम्हाला. रास्त बोललात मालक. त्याची नियत काय आपल्याबद्दल ठीक वाटत नाही. म्हणूनच त्याला आता निरोप धाड. म्हणावं येत नाही आम्ही. त्यांना यावंच लागेल. यावं लागेल, निमाड्यासाठी उभं राहावं लागेल. आणि गुन्हा साबित झाला तर शिक्षा दंड सोसावी लागेल. पण ते इथं यायला तर पाहिजे. आपण स्वार पाठवू. नाही जुमानणार ते. सरकारी स्वारांना जुमानणार नाहीत ते. आम्ही कुणाला जुमानत नाही. आणि का जुमानावा? त्या देसाईने आमच्यावर हल्ला केलाय. हल्ला तर तुम्ही केला. बावल तुरोडे गावातून जबरदस्तीने तुमच्या माणसानं भाग नेला. खरी तुम्ही लुटलीत. आणि देसाईने आमची गुरढोरं लुटून नेली ते दिसत नाही वय? म्हणूनच म्हणतो, समोरासमोर या. कशाला? आणि समोर म्हणजे कोणाच्या समोर? तुझ्या? अरे कोण तू? मी छंदोगामात्य, राजांच्या स्वराज्याचा सेवक. आम्ही सरदार गणोजीराजे शिर्के. हिम्मत असली तर ये शृंगारपुरात, या वाघाच्या जाळीत. आलोच. येणार, जरूर येणार. कोण आहे? कोण आहे? मी कान्होजी. अगं बाया तुम्ही असं चोरासारखं का आला? बस ओढू नकोस. ओढू नको काय? तुम्ही कधी बी येताय कधी बी जाताय. हा कळते का तुम्हाला? कळतंय भामा, कळतंय. अहो काय कळतंय? तुमचा एक पाय इथं तर एक पाय बादशाच्या छावणीत. अहो काय चाललंय? त्यात तुम्ही एका चांगल्या माणसाला भरीस पाडताय. कोणाला? कोणाला म्हणजे? गणोजीरावांना. ते समजा न्याय हक्कासाठी आहे. उगाच बडबड करू नकास. मी करणार. मला तहान लागली, जा पाणी दे. दाराबाहेर रांजण आहे, हातानं घ्या आणि प्या. मला पाण्याचं तांबे सुद्धा देत नाहीस. का देऊ? काय दिवं लावून आल्यात माहित आहे ना व? काही पाणी बिनी मिळणार नाही. मुळात तुम्ही तर थांबूच नका. ए भामा, नीट बोल. तुमची कर्तूत नीट नाही, मग मी का नीट बोलू? मुळातच तुम्ही इथे आलाच का? हा? आणि का स्वराज्याच्या विरोधात वागताय? आम्ही कोणाच्या विरोधात नाही, उलट स्वराज्य आमच्या विरोधात आहे. काय बयाबाई तुमचं बोलणं? मुठभर घुगरे आणि रातभर मचमच. त्याला काही चव ना ढव. मी आपली ऐकून घेते म्हणून तुम्ही मला काय बी सांगायलाय वय? भामा, आपल्या गावधडीला धर्माचा खून पडला हे तर ठाव आहे ना व? त्याला कारण मी तुम्हीच आहे. कशाला नसत्या कलागती करायच्या? आम्ही केलं का लागती? आता ते देवालाच डोळं. पण बघा, जे करताय ते बरं नाही. थांबा, थोडं दमानं घ्या. तुमच्या नावचं एवढं कुकू लावते, पण आता त्याची बी लाज वाटायला लागलीये. लाज वाटायला लागली लगेच? हो, तुम्ही चला ब्रह्माच्या बरोबर रायगडाला. तुझं रायगड राहू दे. इकडे तो कलुषा मनमानी करतोय. नाही ते निरोप सांगावा दाडतोय. मला दाडा शिकवायला चाललोय मी इथं.
काय बाई तुमचा स्वभाव बदलणाऱ्यातला नाही. उठर चिंदान त्योच धंदा तसं आहे तुमचं. पर करा तुमच्या मनाला येईल तसं करा, पण तुमच्या पापात आणि मापात ह्या सामील नाही हे पक्क. कविराज, ते आता काय करायचं? अजून वाट पाहू. अहो, वाट बघून ती येण्यातली माणसं नाही ती. हे बघा, हा मी त्यांना शेवटचा निरोप पाठवलाय, त्यांना आवाज लागेल. हे बघा, शृंगारपुरात माणूस आला. काय म्हणाले? नाही म्हणालं, येणार नाही असं बजावलंय त्यांनी. ठीक आहे, ते जर येणार नसतील तर आम्ही जायची तयारी ठेवलीच होती. चला, संख्येला फौज पाठा आणि हत्यारबंद स्वार बी घ्या. अहो, शृंगारपूर आहे ते काय बी होऊ शकतं. आपण सावध असलेलं बरं. त्याची गरज नाही. आपण मोजके लोक घेऊन जाऊ. आपण काही लढायला जात नाही आहोत. अहो, तरी बी सावध असलेलं बरं. ऐका माझं, तयारीनंच जावं. चला, आमची निघायची तयारी करा. चला. एक दिन और खत्म हो गया. वक्त निकलते जा रहा है और काम भी कुछ बन नहीं पा रहा है. कणू जी हाथ लगा था मेरे, मगर हाथ से निकल गए. नहीं मुकर्रब खान, नहीं, ये ठीक नहीं है. कुछ भी करो, कणू जी वापस आना चाहिए. तेरी जीत का सबसे बड़ा प्यादा है वो. कणोजी कैसा इंसान है ये. संभा से प्यार भी करता है और वतन का लालच भी रखता है. समझ में नहीं आता ये माजरा क्या है. मुकर्रब खान बादशाह को वादा किया है. एक एक दिन निकल रहा है और मंजिल दूर है. कुछ करना होगा, कुछ तो करना ही होगा. लेकिन करे तो क्या करे. झड़प, हाँ झड़प. मगर कैसे? मुकर्रब खान कैसे? कान्होजी काका, आम्ही मलकापूरला जाऊन येऊ का? मलकापूरला? होय. मालक, मालक, काय रे मैपा, अरे असं का पळत आलायस? वाघ आला का काय? कवी कलश यायला लागले ते. आला, वाटलंच होतं तो या ना. दमच निघणार नाही त्याला तर. जवळ आले ती. येऊ दे की मग. तुझ्या तोंडाला फेस का आलाय? पथक आहे त्यांच्या सोबत, हत्यार बंद. म्हणजे तयारीनं आलाय तर कलुषा. बघा याचं धाडस. किती माणसं आहेत रे? 200-300चा जमाव असेल. येशीच्या बाहेरच थांबवले. जाकतीच्या आंब्याच्या माग. बर, म्हणजे पथक तिथं थांबून एकटाच या लागलाय वय. होय. आपल्या माणसासनी सावध राहायला सांग. आपली माणसं सावधच आहेत. त्यांनी आपला एक धर्मा कवटीकर घेतला, आपण त्यांचं 10 धर्मा मारू. आपल्या माणसासनी सांगा मोक्याच्या जागा धरून ठेवा म्हणावं. वय गणुसराव, कवी कलश येतोय त्याच्या पायानं.
परत जाताना त्याच्या पायावर जाणार नाही तो. मैपती जी आपल्या माणसासनी सांग म्हणावं जीवन मरणाचा प्रश्न आहे हो. जी